आज आपण एकमेकांना भेटतो तेव्हा आपोआप आपल्या ओठांवर येणारा शब्द म्हणजे जय भीम. हा शब्द बोलताना आपल्या छातीत अभिमान येतो, डोळ्यात बाबासाहेब दिसतात आणि मनात संविधानाची ताकद जाणवते. पण कधी थांबून विचार केलाय का, हा जय भीम नारा सुरू कुणी केला? तो फक्त शब्द नाही तर चळवळ कसा बनला आणि या नाऱ्यामागे असलेला माणूस इतिहासात का हरवला? आजचा हा व्हिडिओ त्याच विसरल्या गेलेल्या माणसावर आहे, बाबू हरदास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव फक्त व्यक्तीचे नव्हते, ते एक युग होते. अस्पृश्यतेविरुद्ध लढा, शिक्षणाचा आग्रह, संविधानाची निर्मिती, स्त्री पुरुष समानता, धर्मांतराचा निर्णय, हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी एक गोष्ट ठाम सांगितली, मी तुमच्यासाठी नाही, तुमच्या पुढच्या पिढीसाठी लढतोय. पण बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त पुस्तके पुरेशी नव्हती, त्यासाठी हवे होते कार्यकर्ते, प्रचारक आणि एक ओळख देणारा आवाज. बाबू हरदास हे नाव आज अनेकांना माहिती नाही, पण आंबेडकरी चळवळीच्या काळात ते एक जिवंत कार्यकर्ते होते. ते भाषण करत, लोकांना एकत्र करत, बाबासाहेबांचे विचार समजावून सांगत. कोणतेही पद, प्रसिद्धी, सत्ता यांचा मोह नाही, फक्त एकच ध्येय, बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवायचा. त्या काळात समाज विभागला गेलेला होता, माणसाला माणूस मानलं जात नव्हतं, बाबासाहेबांवर टीका, अपमान सुरूच होता. अशा वेळी आंबेडकरी समाजाला हवी होती एक ओळख, एक अभिवादन, एक गर्जना. तेव्हा नमस्कार पुरेसा वाटत नव्हता, कारण हा लढा साधा नव्हता. याच काळात बाबू हरदास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक शब्द वापरायला सुरुवात केली, जय भीम. याचा अर्थ होता बाबासाहेबांचा जय, विचारांचा जय, अन्यायावर विजय. हा नारा सभा सुरू करताना, भाषण संपताना, एकमेकांना भेटताना हळूहळू वापरात येऊ लागला. लोक म्हणू लागले, जय भीम म्हटलं की आपण आपले वाटतो. 1956 नंतर बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. तो काळ आंबेडकरी समाजासाठी फार वेदनादायक होता, पण त्याच काळात जय भीम नारा अजून मजबूत झाला, कारण बाबासाहेब शरीराने गेले, पण विचार जिवंत ठेवायचे होते आणि जय भीम तो विचार जिवंत ठेवणारा शब्द बनला. काळ बदलत गेला, मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, साहित्य लिहिलं गेलं, गाणी, कविता तयार झाल्या. सगळीकडे एकच आवाज, जय भीम. हा नारा आता फक्त बोलण्यापुरता नव्हता, तो लढ्याची भाषा बनला होता. इतिहास नेहमी नेत्यांची नावं लिहितो, पण कार्यकर्त्यांना विसरतो. बाबू हरदास प्रसिद्धीच्या मागे गेले नाही, स्वतःचं नाव पुढे आणलं नाही, म्हणून इतिहासाच्या पानांमध्ये ते मागे पडले. पण जय भीम आजही जिवंत आहे. आज जय भीम म्हणजे संविधानावर विजय, शिक्षणाची कास, समतेचा आग्रह, अन्यायाविरुद्ध उभं राहणं. फक्त नारा म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून जय भीम म्हटलं पाहिजे. जय भीम शब्द आपोआप निर्माण झाला नाही, त्यामागे बाबासाहेबांचा संघर्ष, बाबू हरदास यांचा त्याग, हजारो कार्यकर्त्यांचे बळ आहे. आज आपण जेव्हा जय भीम म्हणतो, तेव्हा फक्त शब्द नाही बोलत, आपण इतिहास बोलतो, आपण विचार जिवंत ठेवतो. बाबू हरदास यांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून नमन. जय भीम, जय संविधान.